काय कळतंय का? नाही साहेब, काहीच नाही कळलं. रेवती मॅडमनी आतापर्यंत बऱ्याच संशयितांना उचललं होतं, त्यामुळे केसचा तपास भरकटत चालला होता. तपास एका दिशेने होत नव्हता, पण आता तसं नाहीये. आता आपल्याला खरा गुन्हेगार कोण आहे ते कळलेलं आहे. तो यापुढे आपण फक्त याच व्यक्तीवर फोकस करणार आहोत, मिस्टर धनराज. त्यामुळे हा धनराज कुठे आहे जरा चेक करा. याला चौकशीसाठी इकडे घेऊन या. साहेब पण बोला ना. त्यामुळे मी जरी सिनियर असलो तरी माझ्या हाताखालच्या लोकांची सजेशन्स मी ऐकून घेतो. तुमच्या मॅडम सारखं नाहीये माझं. बोला. साहेब, धनराजने सांगितलंय की सिद्धांत त्याचा मुलगा नाही आणि डीएनए रिपोर्ट ते सांगतोय. करेक्ट. मग आपण धनराजची चौकशी का करतोय? पण मी आधीच सांगितलं ना, आपल्यासाठी प्रमुख संशयित हा आहे धनराज. सर, तुम्ही म्हणताय ते कदाचित बरोबरही असेल, पण रेवती मॅडमने टेस्ट करायला सांगितली होती. सो त्या येईपर्यंत थांबलो असतो तर. तुम्ही दोघेही नोकरी कोणाची करता? पोलीस डिपार्टमेंटची का रेवती मॅडमची? साहेब, तुम्ही असं का बोलताय? सर, आम्ही डिपार्टमेंटची नोकरी करतो. फक्त आम्हाला वाटतंय की मॅडमनं पोलीस डिपार्टमेंटची जर नोकरी करता तर तुमची ड्युटी काय तुम्हाला माहित नाही? तुम्हाला एवढं कळत नाही? सिनियर्सच्या ऑर्डर्स फॉलो करायच्या ही तुमची ड्युटी आहे, बरोबर आहे की नाही? रेवती मॅडम, अरे काय, इथे एक मोठा गुन्हा घडला, हाय प्रोफाईल केस आहे, गुन्हेगार कोण आहे ते आपल्याला कळलंय, त्याला पकडायचं सोडून तुम्ही बडबड करता नुसते. चला कामाला लागा. तुम्हाला काय वाटतंय? तुला जे वाटतंय ना तेच मला वाटतंय. असं जर चालू राहिलं ना तर रेवती मॅडम येण्याच्या आधी केसची वाट लागेल आणि पुन्हा एकदा आपल्याला बदनामीला सामोरं जावं लागेल. आजा मला सांग. आजा, कुठे गेला हा? बावळा ठेका न सांगता कुठे जातो हा? तू असं का करतेस तेच मला कळत नाहीये. सगळं समजेल, त्याआधी आपली भेट व्हायला हवी. कशी होणार? तू जिथे सांगितलं तिथेच त्याच स्पॉटवर आलो होतो, पण तू आलीच नाहीस. मी तिथेच होते. जर नीट शोधलं असतं तर नक्कीच सापडले असते. कमॉन करीना, मला ना हा सगळा प्रकार आता पोरकटपणा वाटायला लागलेला आहे. हा खेळ खेळण्यापेक्षा तू आणि सीत माझ्या समोर येत का नाही? तू मला प्रॉमिस कर की तुम्ही दोघंही मला भेटायला याल. मग तुम्ही सांगशील त्या ठिकाणी मी यायला तयार आहे. आता तरी फक्त मीच भेटू शकते. का? सीत पण तुझ्या सोबतच आहे ना, मग तो का नाही येत समोर? कारण त्याला ना आता कुणासमोरच यायचं नाही. एक मिनिट करीन, तुम्ही दोघं मिळून मला मारायचा प्लॅन तर करत नाहीये ना? अरे असं का बोलताय तुम्ही? आम्ही का तुम्हाला मारू? आम्ही काय तुमचे दुश्मन आहोत? तसं नाही, पण सीत परत आलाय तर. एक मिनिट, तुम्ही सीटच्या बद्दल असं काही बोलूच नका. त्याच्या मनात असा विचार सुद्धा येणार नाही. तो कुणाचा खूनच करू शकत नाही, हे मलाही माहितीये आणि तुम्हालाही. एक मिनिट, तू त्याला सीत का म्हणतेस? तू तर त्याला सर म्हणायचीस ना, मग आता सीत? मी जेव्हा त्यांना भेटले तेव्हा त्यांना सरच म्हणायचं, पण हे त्यांनाच आवडलं नाही. ते रागवले माझ्यावर. तेव्हापासून मी त्याला सीध म्हणते. तुमच्या दोघांचं नक्की हे सगळं काय चाललंय ना मला काही कळत नाही, पण मला तुम्हाला भेटायचं. मग या निघून अलिबागला. आणि मागच्या वेळेसारखं झालं तर? आता असं होणार नाही. मी तुमची वाट बघतीये. येताय ना भेटायला? ठीक आहे, निघालोच. कुठे निघालास? सीता आणि करीना दोघं मिळून आपला गेम करतात. मला त्यांना भेटायचंय. मी चाललो अलिबागला. तू काही वेडा आहेस? वेडा आहे का शाणा आहे हे तिकडे गेल्यावरच कळेल मला. मागच्या वेळेस तिच्यावर विश्वास ठेवला होता, काय मिळालं?
अरे मरता मरता वाचलायस तू. त्यावेळी बेसावध होतो, पण यावेळी सावधपणेच जाणार. तो सिद्ध त्या करीनाला पुढे करून नक्की काय करतो ना ते मला बघायचं. अरे बाबा सिद्ध मेलाय. नाही ही एकच गोष्ट तुला किती वेळा सांगायची मी आजा. मला हे सगळं कळतंय, पण हा खूप मोठा गेम आहे आणि ह्याच्या मागे खरा सूत्रधार कोण आहे ना ते मला शोधून काढायचं. तू ऐकणार नाहीस आजा. आजा घ्या, पटकन 2 घास खाऊन घ्या. नको मला आग्रह करू ग बाई, नको. माझी अन्न पाण्यावरची वासनाच सोडाली. अहो पण काय झालंय ते तरी सांगा. तुम्ही परत आल्यापासून मी बघते तुम्ही नीट बोलत नाहीये, नीट खात पित नाहीये. अशाने जर तुमची तब्येत बिघडली तर माझं काय होईल याचा कधीतरी विचार करा ना. काही गोष्टी गुलदस्त्यात असणंच योग्य आहे. तू ऐकूही नाहीयेस. अशी गोष्ट घडलीये, बर्बाद झालोय ग मी, बर्बाद आयुष्यातून उठलोय मी. काय बोलताय तुम्ही? नीट सांगा तरी मला. तुम्ही कसली टेस्ट करून आलात सांगा ना. तुला सांगितलं ना बाई, तू मला काही विचारू नयेस आणि मी तुला काही सांगू नये. ते काही नाही, मला आधी तुम्ही सगळं खरं खरं सांगायला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही मला खरं काही सांगत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. तुला खरंच असं वाटतं ना? मला बरं वाटायला हवं, मी खायला प्यायला हवं, आधीसारखं नॉर्मल वागायला हवं वाटतं ना? अहो हो, वाटतंय ना. म्हणूनच हे जेवणाचं ताट घेऊन तुमच्या मागे मागे फिरतेय ना मी. मग माझं एक काम कर माऊली, मोठ्या उदात्त मनानं जे तुझ्याकडे आहेच, ईश्वरानं दिलंय तुला ते मन, त्या मनानं माझ्यासाठी माझं औषध घेऊन ये ग बाई. त्या औषधाचे 2 घोट माझ्या पोटात गेले की मी पहिल्यासारखा ठणठणीत झालोच म्हणून समज. हसेन, नाचेन, बागडेन, घरभर आनंद पसरवीन. तुला आनंद देण्याची माझी खूप इच्छा आहे, पण औषध नसेल तर मात्र कठीण आहे ग बाई. तुला वाटत असेल मी तुला दिलेलं वचन मोडलं, वाईट वाटत असेल, तुला रागही येत असेल. माझी वचन मोडायची अजिबात इच्छा नाही. तुला दुखवायची तर त्याहून नाहीये, पण मला हे सगळं करावं लागतंय कारण ती टेस्ट, त्या टेस्टनं बर्बाद केलंय मला, आयुष्यातून उठवलंय, मानसिक दृष्ट्या छळलंय मला. आता त्यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे ग बाई माझ्यासाठी. तू एवढं करशील ना ग? नाही, मला दिसतोय तुझ्या चेहऱ्यावर राग. तुला वाटतंय मी विश्वासघात केलाय तुझा, तुला वाटतंय मला जाणवतंय ते. नाही, तुझी काही चूक नाहीये, तुला काही माहितीच नाहीये याच्या मागचं काय आहे ते. त्यामुळे मी का औषध मागतोय तेही नाही कळणार. तरी मी दुखावलंय तुला माऊली, मी दुखावलंय तुला. मला क्षमा कर ग माऊली. नाही, तू जोपर्यंत मला क्षमा करत नाही तोपर्यंत मी तुझे पाय सोडणार अहो, काय करताय माऊली. तुम्ही? नाही, तू आधी म्हण, या दळपत्री माणसाला तू क्षमा केली, जो तुझ्या लायक नाहीये त्याला तू क्षमा केली. हो, केलं मी माफ. पाप केलं माफ. तसंही तुमचं बोलणं मी मनावर घेतलं नव्हतं. नाहीच घेणार ग बाई तू मनावर. मोठ्या मनाची माऊली आहेस तू माझी, मोठी माझी माऊली, मोठी तिची सावली. माऊली ग माऊली. आज झाली तुमची बडबड करून. आता मला सांगा, तुम्ही नक्की कसली टेस्ट करून आलात? फक्त मला माझं औषध आणून दे, मी तुला नक्की सांगणार. तुला नाही सांगणार तर कोणाला सांगणार ग बाई? आयुष्यच तू माझं घे. नाही, मी असं काही करणार नाही. माऊली अगं काय बोलतेस तू? काय बोलून गेलीस तू? माझ्या कानांवर माझा विश्वासच बसत नाही आहे ग बाई. तू नाही म्हणालीस, चक्क नाही म्हणालीस.
तुझ्या नवऱ्याच्या जीवापेक्षा हे महत्वाचं वाटतं तुला? तुझी ती वात्रट माणसांनी शिकवलेली तत्व महत्वाची वाटतात तुला? डोळ्यासमोर दिसत नाहीये तुला मी काय दारुड्या झालोय पुन्हा असं वाटायला लागलंय तुला? आता नाही का बाई, माझी ती टेस्ट झाली आणि त्या टेस्टनं जे काही बर्बादी मिळाली मला ना, त्या बर्बादीतून मुक्ती नको का मला मिळायला? या घराच्या आनंदासाठी, तुझ्या आनंदासाठी. 2 तास उरलेत माऊली, शेवटचे 2. या 2 तासात जर मला औषध नाही तर मिळाले, तू मला मुकशील असं नाही म्हणता, मी तुला मुकेन ग बाई. मग आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आम्ही जातो आमच्या गावा, आमच्या फार त्रास देत नाही ही बाई, लवकर उरकते सगळं, म्हणून बरं आहे रे बाबा. हॅलो सर. ए हाय संजना, हाय हाय. प्लीज हॅव अ सीट. Yes. प्लीज हॅव अ सीट. अरे मी तुला पोलीस स्टेशनला जायला सांगितलं होतं. हो, मी तिकडूनच येतेय. गुड. काय बोललीस? मी तुला जे सांगितलं होतं तेच बोललीस ना? हो सर, तेच बोलले. आता प्लीज पुढे काय करायचं ते सांगा. अरे एवढी काय घाई आहे? या नवीन मॅटरमुळे खरंच खूप इरिटेट झालीये सर. खूप त्रास होतोय. आधीच या सीटच्या केसमुळे खूप बदनामी झालीये. ते कुठे शांत होतंय असं वाटतानाच हे सुरू झालं. संजना, दीज आर कोर्ट मॅटर्स. इतक्या क्विकली सॉर्ट आउट व्हायला ते काय पोलीस इन्व्हेस्टिगेशन आहे का? इथे तुला काय वाटतं किंवा मला काय वाटतं याहीपेक्षा कोर्टाला काय वाटतं ना, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. मेघना, येस सर. प्लीज एक्सप्लेन. कसं आहे ना मॅम, दररोज आपल्या आजूबाजूला लाखो वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे होत असतात. पोलीस तक्रार दाखल करून असे लाखो गुन्हे कोर्टात येतात. कोर्ट दोन्ही पार्टीला बोलवून त्यांची बाजू ऐकून घेतो. पोलिसांसकट सगळ्यांचे साक्षी पुरावे तपासले जातात आणि या सगळ्याच गोष्टी एकत्र होत नसल्यामुळे कोर्ट प्रत्येक वेळेला वेगवेगळी तारीख देतो. एका केसची सुनावणी आज झाली तर पुढची तारीख मिळायला महिने लागू शकतात. कोर्टाला कोणावरही अन्याय होऊ द्यायचा नसतो, त्यामुळे कोर्ट वेळ घेतो पण योग्य तोच निर्णय देतो. आणि यासाठी काही वर्षही लागू शकतात. सो वेट अँड वॉच. सध्या तरी आपल्या हातात तेवढंच आहे. आणि इथे तर त्या सीटची केस अजून कोर्टात उभी पण राहिलेली नाही. आधी पोलीस इन्व्हेस्टिगेशन होणार, मग केस कोर्टात स्टँड होणार, मग ती रन होणार, मग कोर्ट जजमेंट देणार. आणि समजा ते जजमेंट आपल्या अगेन्स्ट गेलं तर मग आपण पुन्हा वरच्या कोर्टात जाणार आणि पुन्हा तिथे आधीचीच थिअरी सुरू होणार. मी जर हेच करत राहिले तर मग माझ्या करिअरचं काय होणार? म्हणून म्हणतात ना, शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी कधीही चढू नये. शहाणी माणसं काय करतात? कोर्टाच्या बाहेर सेटलमेंट करतात. म्हणून मी तुला शहाणा माणूस बनवून पोलीस स्टेशन मध्ये जायला सांगितलं होतं. तिकडे जाऊन काय बोलायचं हेही सांगितलं होतं. तुम्ही जे सांगितलं तसंच केलं सर मी. संजना, मला असं मोघम उत्तर नको आहे. आय वॉन्ट टू नो व्हॉट एक्झॅक्टली हॅड हॅपन. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी पोलीस स्टेशनला गेले आणि या सगळ्या कॉपीज मला 2 तासात पाहिजेत. मला बाकी काय नाही माहित. पाहिजे म्हणजे पाहिजे. हा, मी नंतर बोलतो. हा चल. मॅम, तुम्ही आज इथे स्वतःहून कसं काय 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 काम काढलं? हो, थोडं बोलायचं होतं. बसा ना मॅम, प्लीज. थँक्यू. बोला मॅम. काल मी जरा जास्तच रागवले होते आणि रागाच्या भरात खूप काही बोलून गेले. घरी गेल्यावर मला रिअलाइज झालं आणि म्हणून म्हटलं की पुन्हा एकदा भेटावं आणि
जे काय घडलंय त्याबद्दल मॅम दॅट्स ओके. म्हणजे झालं कसं मॅम की अजयला मारण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी जी कार होती ती नेमकी तुमची होती, मीन्स तुमच्या नावावर होती. सो कसं आहे मॅम की आमच्यासाठी पहिल्या संशयित तुम्ही ठरता. मग आम्हाला तुमची चौकशी करणं कंपल्सरी होतं ना. जसं की तुम्ही त्यावेळी कुठे होता, तुम्ही काय करत होता. सो हे सगळं आम्हाला आमच्यासाठी महत्वाचं असतं मॅम. सो आय नो, म्हणूनच तुम्ही मला इकडे घेऊन आला होता. येस मॅम. पण मॅम तुमची खूप चिडचिड झाली या प्रकरणात सगळ्या. मी समजू शकतो, पण आमचाही काही इलाज नव्हता ना मॅम. तुम्ही तुमच्या जागी करेक्ट होता आणि म्हणून मलाही काही बोलायचं नाहीये. माझा काहीच दोष नाही हे कळल्यावर तुम्ही मला लगेच जाऊ दिलं. तुम्हाला जर मला खरंच त्रास द्यायचा असता ना तर तुम्ही खूप काही करू शकला असता. उगाचच खूप वेळ बसून ठेवू शकला असता. मॅम खूप बरं वाटलं. म्हणजे पोलिसांच्या चांगल्या गुणांची कोणीतरी कदर करतं हे बघून खूप बरं वाटलं. नाही तर लोकांना वाटतं पोलीस चौकशी करतात म्हणजे त्रासच देतात, टॉर्चरच करतात. पण तुम्ही स्वतःहून इथं आलात, स्वतःहून बोललात. होतात कधी कधी गैरसमज. आता बघा ना, माझाही काल झाला होता ना. हो ना मॅम, पण तुम्ही आज भानावर आलात. आणि नुसतं तसं नाही तर तुम्ही इथं येऊन माझ्याशी हे बोलताय. बाकी लोकांचं नसतं मॅम तसं. सो दॅट्स ग्रेट ऍक्च्युली. एनिवे, तो मुद्दा सोडून देऊ. पण आमच्याकडूनही चूक झालीच ना. हे सगळं प्रकरण मीडिया समोर आलं ते लीक व्हायला नको होतं. सो त्याबद्दल खरंच सॉरी. इट्स ओके. तो सुद्धा तुमच्या तपासाचा एक भाग होता असं समजूया. म्हणजे मॅडम त्या बाबतीतही तुम्हाला काही कंप्लेंट नाहीये? ऑफकोर्स नॉट. यू नो व्हॉट वाडकर सर, मला ना खरं तुम्हाला एक कॉम्प्लिमेंट द्यायची. बोला ना मॅम. खरं तर सिद्धांत केसमुळे आपली ओळख झाली आहे. आधी तर तुम्हीच इन्व्हेस्टिगेशन करत होता आणि मग त्या रेवती मॅडम आल्या आणि आता पुन्हा ती केस तुमच्याकडे आली आहे. ऍज पर माय ऑब्झर्वेशन त्या रेवती मॅडम पेक्षा तुम्ही खरंच खूप वेगळे आहात. वेगळा म्हणजे? तुमची जी इन्व्हेस्टिगेशनची स्टाईल आहे मला ती खूप आवडते. तुम्हाला कोणावरही संशय आला की तुम्ही ताबडतोब ऍक्शन घेता. त्यावेळेस तो कोण आहे, कुठे आहे याचा अजिबात विचार करत नाही. पण तो गुन्हेगार नाही हे लक्षात येताच तुम्ही ताबडतोब सोडून देता. विनाकारण उगाचच कुणाला अडवून ठेवत नाही. तुमची ही सुपर कॉपची डॅशिंग इमेज मला खरंच खूप आवडली. कसं आहे ना संजना मॅडम, एखादा गुन्हा ज्या वेगानं घडतो त्या वेगानंच त्याचा तपास होणं गरजेचं असतं. पण आमच्या रेवती मॅडमला हे लक्षातच येत नाही. त्यांना कोण सांगणार आहे? त्यांची पद्धत अशी लिथार्जिक आहे. म्हणजे खूप हळूहळू काम करतात त्या. सो होतं काय माहिती मॅडम, तेवढ्या वेगात गुन्हेगार सगळे पुरावे नष्ट करून पळूनही जातो. आय टोटली अग्री. रेवती मॅडम पेक्षा ना ही केस तुम्हीच हँडल करायला हवी. मॅम तुम्हीच हे बोलताय म्हणून खूप बरं वाटलं. म्हणजे सॉरी, म्हणजे मी माझं स्वतःचं कौतुक नाही करून घेते, पण मॅम कसं आहे ना, ही केस जर माझ्या हातात असती, रेवती मॅडमच्या ऐवजी माझ्या हातात असती, तर आतापर्यंत सॉल्व्ह ही झाली असती. तुम्हाला जर एवढाच कॉन्फिडन्स आहे तर तुम्ही त्या रेवती मॅडमची कंप्लेंट का नाही करत? कंप्लेंट? हे बघा, माझ्यासारखे असे कितीतरी जण आहेत जे या केसमध्ये विनाकारण अडकले. जेवढ्या लवकर ही केस सॉल्व्ह होईल ना तेवढी लवकर आमची सुटका होईल. आम्हालाही आमचं करिअर आहे, आमची इमेज जपायची आहे. आता मी हे काय चुकीचं बोलतेय का? नाही नाही मॅडम, अजिबात नाही, अजिबात नाही. मीडियामध्ये पण आमचीच बदनामी होती असं नाहीये ना, पोलिसांची पण होतीये. या नो मॅडम, तुम्हाला माहित नाही पण मीडिया समोर जाताना आमची अवस्था इतकी बिकट होतं ना, काय सांगू तुम्हाला आता. माणूस म्हणून तुम्ही एवढे सेन्सिटिव्ह आहात म्हणून ही गोष्ट कबूल करताय. पण ते रेवती मॅडमचं काय? ही गोष्ट त्या कधी एक्सेप्ट करतील का? नाही नाही, अजिबात नाही. म्हणूनच म्हणतीये
तुम्ही त्यांची कंप्लेंट करायलाच हवी. ऍक्च्युली मॅडम कालपर्यंत मी देखील हाच विचार करत होतो आणि तुम्ही आता तेच बोलताय, सो आय थिंक ओव्हर इट डेफिनेटली. एनिवेज, काल जे काय घडलं त्याबद्दल मी सॉरी म्हणायला आले होते. रेवती मॅडमचा विषय निघाला आणि एनिवेज वन्स अगेन सॉरी. मॅम इट्स ॲब्सोल्युटली ऑल राईट. चला तर मग मी निघते आता. फक्त रेवती मॅडम बद्दल आपण जे काही बोललो त्याबद्दल नक्की विचार करा. येस मॅम, आणि थँक्स अ लॉट. इट्स माय प्लेजर. बाय. बाय. काय झालं सर? असं का बघताय? संजना, तू नेमकं हेच बोललीस? हो सर. अगेन आय एम आस्किंग यू संजना, डिड यू से दिस एक्झॅक्टली? हो. संजना, प्लीज टेल मी द ट्रूथ. तू नक्की हेच बोललीस? सर खरंय तेच सांगतेय. मेघना, येस सर. व्हॉट डू यू थिंक? संजना नेमकं हेच बोलली असेल? सॉरी सर, पण ह्यांच्या बोलण्यावरून मला तरी वाटत नाहीये की ह्या खरं बोलतायत. मेघनालाही असं वाटतंय दॅट मिस संजना यू आर लाईंग. कमाल आहे. मी आता स्वतःहून सगळं सांगतेय तर प्लीज विश्वास ठेवा ना. चला, ठेवला विश्वास. यु नो व्हॉट इज गोइंग टू हॅपन ना? रेवतीच्या अगेन्स्ट एन्क्वायरी सुरू होणार. रेवतीला ही केस नीट हँडल करता आली नाही म्हणून रेवतीला डिसमिस करणार. एकदा का रेवती डिसमिस झाली की मग तिला माझ्या मुलीला जीवला वेळ देता येणार. एक बाप म्हणून माझा प्रयत्न जेन्युइन होता. यू अग्री? येस आय डू. यू अप्रिशिएट? ऍब्सोल्युटली. Baby, it's time to celebrate. Come on, give me a hug. Give me a hug. Come on, come on. Please. What do you think? माझ्या असिस्टंटलाही कळतंय that you are lying. संजना, you have to tell me the truth. Will you please tell me the truth? सांगते सांगते? सांगते सांगते. Have some water. You okay? You want to continue? हो. Come. सॉरी. मी पोलीस स्टेशनला गेले आणि इकडे साहेब समोरच बसले होते. हॅलो सर. अरे मॅडम, तुम्ही आज स्वतःहून इथे पोलीस स्टेशन मध्ये? हो, थोडं बोलायचं होतं. बस. हा बोला. काल मी रागाच्या भरात जरा जास्तच बोलून गेले. मलाच गिल्टी वाटत होतं आणि म्हणून म्हटलं की आज यावं. आणि इट्स ओके मॅम, अजून काही काम आहे? कालपासून त्या अजयचा विषय डोक्यातून जात नाहीये. त्याच्यावर नक्की कोणी अटॅक केला त्याबद्दल काही कळलं का? तपास चालू आहे. आम्हाला कळेल तेव्हा तुम्हालाही कळेल ना. आय नो. तुम्ही तर ताबडतोबच प्रेस कॉन्फरन्स घेता. माहिती आहे ना, मग विचारताय कशाला? तुम्ही आता प्रेस कॉन्फरन्स म्हणालात म्हणून त्यावरनं आठवलं. माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट होती. बोला. तुम्हाला तर माहीतच आहे ना,
की या अजयच्या मॅटरमध्ये मी निर्दोष आहे. हीच गोष्ट तुम्ही प्लीज मीडियाला सांगाल का? सॉरी. पण माझी बदनामी होतीये ना. मग तुम्ही घ्या ना प्रेस कॉन्फरन्स. तुम्हाला का अटक केली, काय विचारलं तुम्ही सांगा. तुम्हाला अजून एक इन्फॉर्मेशन द्यायची होती. मॅडम हे बघा, मॅम फुटेज खाऊ नका. जे काय असेल ते लवकर सांगा. कसली इन्फॉर्मेशन? राजन पर्वते गायब आहे आणि त्याच वेळी ती करीना पण गायब आहे. मग काय पुढे काय? मला तर वाटतं त्या दोघांनी मिळून अजयला मारण्याचा प्रयत्न केला असेल. आता एवढं माहिती तर मोटिव्ह माहिती असेल ना. मोटिव्ह माहित नाही, पण करीनानीच अजयला बोलावून घेतलं होतं. म्हणजे ती सुद्धा सहभागी आहे. आणि राजनच्या माणसाची कार होती, म्हणजे तोही सामील असणार. सो मला वाटतं की या सगळ्याच्या मागे राजनचाच हात आहे. कोर्टात सांगणार का? राजनच्या विरोधात साक्ष देणार का? नाही, ते शक्य नाही. आता का? आता का शक्य नाही? तुम्हीच म्हणालात ना तुम्हाला खात्री म्हणून, मग बोला ना. ते म्हणजे जस्ट अंदाज. हे बघा मॅडम, तुमचे अंदाज तुमच्याकडे राहू दे ना. मग आम्हाला काय करायचं ते आम्ही बघून घेऊ ना. अजून काय काम आहे? सॉरी म्हणायचं होतं. काल जे काय घडलं त्याबद्दल. अहो मॅडम, किती वेळा अजून बोलणार आहात? 10 वेळा बोलून झालंय आतापर्यंत. हो बोलले ना. झालं. मी ज्या कामासाठी आले होते ते झालं. मी येऊ? थँक्यू. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी सर. संजना, तू मला सॉरी म्हणावंस आणि मी तुला माफ करावं इतकं सोपं आहे हे? मला एक कळत नाही. मी तुला सांगून पाठवलं होतं ना तिकडे काय बोलायचंय, मग तू का वेगळं बोललीस? अहो सर प्लीज तुम्ही पण जरा समजून घ्या ना. आमची केस रेवती मॅडम हँडल करतात आणि जर त्यांना कळलं असतं की मी त्यांच्या विरोधात वाडकरांना भडकवतीये तर त्या शांत बसल्या नसत्या. सगळ्यात आधी त्यांनी माझी वाट लावली असती. आणि या नुसत्या कल्पनेनेच मी एवढी घाबरले होते की मी तुमच्याच विरोधात डबल गेम खेळायचा प्रयत्न केला है ना? नाही सर, मला तसं काही म्हणायचं नव्हतं. संजना, डू यू रिअलाइज माझ्या विरोधात डबल गेम खेळण्याचे काय परिणाम होऊ शकतात? संजना, आय एम आस्किंग यू, डू यू रिअलाइज? रिअली सॉरी. म्हणजे रिअली एक्स्ट्रीमली सॉरी. यापुढे असं काहीही घडणार नाही. तुम्ही जे काही सांगाल ना तेच बोली आणि तेवढंच बोली. दुसरं कधीच काहीच बोलणार नाही. त्याआधी तुझ्यावर किती विश्वास ठेवायचा याचा मला विचार करावा लागेल. सर प्लीज असं काही बोलू नका. या सगळ्या केसमध्ये तुम्हीच मला मदत करणार आहात आणि आय एम डॅम शुअर तुम्हीच मला या सगळ्यातून बाहेर काढणार आहात. संजना, आय थिंक यू मस्ट लीव नाउ. मला माहिती आहे तुम्ही अजूनही माझ्या नाराज आहात. काय आहे मिस संजना, फॉर यू आय एम जस्ट अ लॉयर. हा, माझ्या दाराबाहेर नेमप्लेट पण आहे ना तशी, ऍडव्होकेट विश्वजित चंदा. पण मी खरा कोण आहे ना ते फक्त माझं मलाच माहिती. आणि या ऑफिसमध्ये मी लॉयर आहे, मीच जज आहे आणि जजमेंट मीच देतो. अँड नाव माय जजमेंट सेज दॅट मिस संजना शुड लीव नाव. I said get out. सॉरी सर, पण तुम्ही एवढे मोठे लॉयर आहात. आपल्या ऑफिसमध्ये आलेल्या क्लायंट सोबत असं रिॲक्ट होणं बरोबर नाही. म्हणजे तुम्ही जर जरा शांत राहिला असतात तर कदाचित. मिस मेघना, थँक्स फॉर युअर प्रेशियस ॲडवाइस. आय विल पे यू फॉर दिस. विल यू प्लीज एक्सक्यूज मी ना? सॉरी सर. थँक्यू. या केसचा आहे ना आपल्या डिपार्टमेंट खूप दबाव आहे.
म्हणजे मीडियाचा, त्यानंतर राजकारण्यांचा, सगळ्यांच्या तोंडी हाच विषय. पण मॅडम होत्या ना तेव्हा टेन्शन नव्हतं. हो ना, त्या कुठलं टेन्शन आपल्यापर्यंत पोचूच देत नव्हत्या. आपण फील्डवर काम करतो, आपल्याला काय वाटतं, काय म्हणायचं हे ते जाणून घेत होते. पण त्या सुट्टीवर गेल्या आणि चित्रच बदलून गेलं. तुला काय वाटतं, परस्पर मी मॅडमना फोन करावा? अजिबात नको. त्या वाडकरांना कळालं ना, उगाच बोंबाबोंब करते. हा, नाहीतरी केसची बोंब आहे. वाडकर साहेब उत्साहाच्या भरात काहीतरी करून बसायचे आणि आपल्या डिपार्टमेंटची बदनामी व्हायची पुन्हा. ढवळे, त्या हुडीवाल्याला इंटरोगेशन रूम मध्ये घ्या. सर, त्याची चौकशी झाली, तो काहीच बोलत नाहीये. नाही बोलत तर ते आपल्याला त्याला बोलतं करावं लागेल. त्यानं बोलणं गरजेचं आहे. आता लक्षात घ्या, एक तर तो राजन पर्वते गायब झाला. धनराज आणि हुडीवाला या दोघांचा प्लॅन होता राजन पर्वतेला अडकवण्याचा. तो मला खात्री आहे या हुडीवाल्याकडून काहीतरी क्लू मिळणार आपल्याला. राजन आणि करीनापर्यंत आपल्याला हाच पोचवतो की नाही बघा. पण साहेब, आधी तुम्ही धनराजला टार्गेट करायचं असं सांगत होता. मी आधी काय म्हणाल ते महत्वाचं नाहीये, आत्ता काय म्हणतो ते महत्वाचं. ढवळे, आधी लगीन या हुडीवाल्याच, बोलत कसं नाही तेच बघतो. वॉचमन दादा, वॉचमन दादा. बोला मॅडम. माझं एक काम होतं तुमच्याकडे. हा बोला ना मॅडम. काही प्रॉब्लेम आहे का? पाणी वगैरे येत नाहीये का? हा, नाही नाही, वेगळंच काम होतं जरा. हा बोला ना. हे कुठे मिळालं तर आणाल का? सीतच्या बाबांसाठी हवंय. आलं लक्षात माझ्या. पण तुम्ही हे का करताय? का त्यांच्यासाठी दारू मागवताय? ओ, ते दारू पितात आणि इथे येऊन सगळ्यांच्या समोर राडा करतात. हो, ते सगळं मला माहिती आहे हो. पण आता ते ऐकतच नाही म्हटल्यावर मी तरी काय करू? प्लीज द्या ना आणून. जमणार नाही मॅडम. मी हे काम करून माझ्या डोक्याचा ताप आणखी वाढवून घेणार नाही. असं काय करताय? मी तुम्हाला काही त्रास होऊ देणार नाही. म्हणजे ना, त्यांना मी घरातनं बाहेरच पडू देणार नाही. मग तर झालं. तरी पण नाही जमणार मॅडम. दादा, हा माणूस कसं आहे तुम्हाला माहिती आहे ना. त्यांना जर दारू मिळाली नाही ना, तर ते स्वतःच्या जीवाचं तरी बरवाट करून घेतील, तर मलाच मारून टाकतील. म्हणून सांगते, प्लीज दादा, एवढं काम करा ना माझं. काय बोलताय तुम्ही? आधीच त्या माणसाने दारूमुळे स्वतःची वाट लावून घेतली. त्याची दारू कशी सोडवायची याचा विचार करायच्या ऐवजी त्याच्या दारूची सोय काय करताय तुम्ही? अहो, मी काय हे सगळं आवडीने करतेय का? आता ह्या माणसाबद्दल तुम्हाला अजून वेगळं काही सांगायला हवंय? भाऊजी, प्लीज त्याला सांगा ना एवढं काम करून द्यायला. हे जा बाबा, कोणाला कळायच्या आधी पटकन घेऊन ये जा. हो पण साहेब. अरे जा ना बाबा, जा. नाही साहेब, हे सोडून दुसरं कोणतंही काम सांगा, मी करेन. पण धनराज साहेबांसाठी दारू मी आणणार नाही. बरं ठीक आहे, आता नसेल जायचं तर राहू दे, मीच जाते. थांबा मॅडम, तुम्ही थांबा, मी घेऊन येतो. बोल ना, ए राजन पर्वते कुठे आहे? बोल, किती वेळा विचार तुला? बोल बोल साहेब, तुम्हाला किती वेळा सांगू, मला खरंच काय माहित नाही साहेब. माहित नाही? काय साहेब? अरे तुझ्यासारख्यांना कसं बोलतं करायचं आम्हाला चांगलंच माहिती आहे. बोल, कुठे आहे राजन पर्वते? कुठे आहे? तुम्ही त्याच्या विरोधात काय डाव केला होता? बोल. साहेब साहेब साहेब, जे काही सांगायचं होतं ते मॅडमला मी आधीच सांगितलं साहेब. मला खरंच काय माहित. मॅडमचं इथं नाही सांगायचं मला. काय मी विचारतोय ना, माझ्या प्रश्नांची उत्तर द्यायची, माझ्याशी खोटं नाही बोलायचं. काय कळलं? बोल 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 बोल. राजनला तुम्हीच गायब केला ना? तुम्हीच गायब केला ना? बोल बोल साहेब नाही. एक मिनिट. करीनाचा फोन सुरू झालाय, आम्ही तिचं लोकेशन पण ट्रेस केलं. गुड जॉब.
आधी त्या करीनाला शोधूया, नंतर याच्याकडे बघून घेऊ. चल. मॅडम, रॉकी बाईची औषध. कशी आहे आता तब्येत? नाही म्हणजे काल रात्रीपेक्षा बरी आहे ना? माझ्या रॉकीची तब्येत बिघडली काय, सुधारली काय? तुला किंवा तुझ्या साहेबांना काहीतरी फरक पडतो का? काय बोलताय तुम्ही मॅडम? रॉकी भाई म्हणजे साहेबांचा काळजाचा तुकडा. साहेब कधी बी कुठल्या बी कामात असू द्या, रॉकी भाईची आठवण काढली नाही असं कधीच झालं नाही. स्वतः एका मुलाचे बाप असताना सुद्धा हे धंदे झुकतात त्यांनी. बायकोच्या मनाचा नाही तर नाही, पण मुलाला काय वाटेल याचा तरी विचार करायचा ना. मॅडम अहो काय बोलताय तुम्ही? तुला माहितीये मी काय म्हणते. तुझ्या साहेबांनीच करीनाला पळवलंय ना. मॅडम खरंच तुमचा काहीतरी गैरसमज झाला होता. त्या करीनाची आई आली नव्हती तोपर्यंत झाला होता. ती बाई इथे येऊन गेली आणि माझे डोळे उघडलेत. तुझ्या साहेबांनीच माती खाल्ली हे खात्री पटलीये मला. ती बाई जाताना तळतळाट देऊन गेले, तिचे शाप लागलेत माझ्या रॉकीला. कालपासून माझं पोरग तापाने फणफणलंय. सोडणार नाही. माझ्या रॉकीला काहीही झालं ना तर कुणाला सोडणार नाही, अगदी तुझ्या साहेबांना सुद्धा. मॅडम आधी तुम्ही शांत व्हा पाहू. आतापर्यंत शांत होते ना, त्याचेच हे परिणाम आहेत. मॅडम तुम्ही समजताय तसं अजिबात नाहीये. त्या करीनाच्या गायब होण्याचा आणि साहेबांचा काहीही संबंध नाही. तू अजून पण तुझ्या साहेबांचीच बाजू घेणार आहेस? अजिबात नाही. हो मी खरं तेच बोलतोय. मी स्वतः कॉल लावला होता साहेबांना. काय? म्हणून तर एवढा कॉन्फिडन्सली बोलतोय ना. तू फोन कर त्यांना, मला बोलायचंय त्यांच्याशी. अहो पण साहेबांनी सांगितलंय त्यांनी की काय सांगितलंय ना तुला हे मला ऐकायचं नाहीये. मी काय म्हणते, आत्ताच्या आत्ता फोन कर. बरं. हॅलो साहेब. काय थेर चालली आहे तुमची? तुम्ही तिथे मजा करताय आणि माझ्या मुलाला त्याची शिक्षा मिळते. तुम्ही आत्ताच्या आत्ता त्या पोरीचा नाच सोडा आणि इथे निघून या. काळजी करू नकोस, मी लवकरच परत येतोय. हॅलो हॅलो हॅलो. काय झालं? काय म्हणाले साहेब? ते म्हटले मी लवकरच परत ये, पण मी पुढे काही म्हणण्याआधीच त्यांनी फोन कट केला. एवढं बोलले ना साहेब, मग विषय संपला. मॅडम तुम्ही आता फक्त रॉकी भाईची काळजी घ्या. बाकी सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायला आता साहेब समर्थ आहेत. मला किती वेळा सांगितलं, मला खरंच भूक नाहीये. तुम्ही असं का बोलताय हे माहितीये मला. तुम्हाला फक्त खायची इच्छा नाहीये का, तर मुलीची काळजी. अहो तुम्हाला जशी मुलीची काळजी आहे ना, तशी मला पण मुलीची काळजी आहे माझ्या. तुमची मुलगी तर तुमच्या डोळ्यासमोर तरी आहे, माझी मुलगी तर गायबच आहे. एक आई म्हणून मला काय वाटत असेल याचा विचार तरी करून बघा. विचार करून करूनच आज ही वेळ आली आहे. एक बातमी टीव्हीवर येते आणि आजवर कमावलेली इज्जत, मान, प्रतिष्ठा, सन्मान सगळं धुळीला मिळतं. अशा वेळी काय करायचं हेच समजत नाही. इज्जत तर आमच्या गरिबांची पण असते हो. खरं तर आमच्याकडे फक्त इज्जतच असते, तीच आम्हाला जपायची असते. ज्या गोष्टीचा आणि आपला खरंच काही संबंध नाहीये, आपल्या पोरींनी काही चुकीचं केलेलं नाहीये, त्याबद्दल आपण एवढा विचार का करायचा? आपण जेवढा विचार करू ना तेवढा आपल्या मनाला वाईट वाटत राहील. बघ मला फक्त आता माझ्या शिवानीची काळजी वाटते. मला अजिबात तिची काळजी वाटत नाही. ती हुशार आहे खूप,
ती यातून कसा मार्ग काढेल आणि कशी बाहेर पडेल ना आपल्याला पण कळणार नाही बघा. काय चाललंय? बरं झालं तू आलीस. कधीपासून सांगतेय, खातच नाहीये. बाबा काय चाललंय? चला पटकन 2 घास खाऊन घ्या. चला पटकन पटकन गोळ्या घ्यायच्या आहेत ना आपल्याला. चला पटकन. काकू, थँक्यू सो मच. तुमच्यामुळे ना मला खरंच खूप मदत होती. म्हणजे तुमच्यामुळे मी बाहेर बिंदास जाऊ शकते. नाही तर घरात असेल ना की सतत बाबांच्या गोळ्यांच्या औषधांची वेळ लक्षात ठेवावी लागते. अगं तू माझ्या करीनासाठी एवढं करतेस म्हटल्यावर मी थोडीशी मदत केली तर काय बिघडलं ना. काकू, हे घ्या, तुम्हाला ट्रॅव्हलिंगसाठी थोडे पैसे ठेवा. नको, पैसे नकोत मला. मला फक्त माझी मुलगी परत हवी आहे. तू तिच्यासाठी काही करता आलं तर बघ. पोलीस स्टेशनला ओळख आहे ना तुझी, मग पोलिसांना सांगून काही करता आलं तर बघ ना. काकू, त्याचा काही उपयोग होणार नाहीये. आपल्याला ना त्यांच्यावरती प्रेशर आणावं लागणार. मी जरी आता मीडियामध्ये जॉब करत नसले ना तरी अजूनही माझे मीडियामध्ये काही कॉन्टॅक्ट आहेत. मी उद्याच त्यांना एक न्यूज रन करायला सांगते. आय होप करीनाला शोधण्यासाठी त्या न्यूजचा उपयोग होईल आपल्याला. हा मॅडम बोला. सर, करीना माझ्या नजरेसमोर आहे. बोला काय करू? तुम्ही म्हणत असाल ना तर. नाही 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 नाही, इतक्यात तिला उचलायचं नाहीये. हे बघा, ती नक्की कुठे जाते हे आपल्याला कळलं पाहिजे. तुम्ही तिचा पाठलाग करत राहा, आम्ही तुमच्या मागोमाग येतोच आहोत. ठीक आहे सर. आणि ऐकून घ्या, तिला कळू शकतं तुम्ही तिच्या मागावर आहात, तेव्हा सावध राहा. येस सर. चला. बोल बोल. सर, या हॉटेलमध्ये गेली. फायनली आपल्याला कळलं तर खरं की नक्की जाते कुठं ते. आता काय करायचं? काय करायचं काय? उचलायचं. चला.